नमस्कार मित्रांनो, इथं आम्ही थोड्याच वेळापूर्वी साप पकडायला आलोय आणि इथं तर हा साप बिळामध्ये गेलाय, रॅटस्नेक आहे. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा इथं साप आलेले होते. आनंदजींनी वगैरे रेस्क्यू केले तिथं. आणि एकट्यांनी त्यांना सांगितलं की मोरपंख लावा म्हणून, त्यामुळे असं म्हणजे साप येत नाही म्हणतात. सर बरोबर आहे? सांगितले त्यासाठी लावलो मी. तुम्ही लावला? कोणी सांगितलं ते? कोणतरी असं फ्रेंड्स मध्ये सांगितलंय मोरपंख लावल्यामुळे साप येत नाही म्हणतात, त्यामुळे यांनी मोरपंख लावलेत. बघू शकता. पण असं काय नसतं अंकल, मोरपंख लावल्यामुळे साप येत नाही असं काय नसतंय. कारण ते उंदीरसाठी येत आहे, बरोबर? उंदीर खायला तुमच्याकडे येत आहे. मोरपंख ते त्याला काय कळत सुद्धा नाही. त्यामुळे उंदीर बेडूक इथं जास्त प्रमाणात असला तर तुम्ही एवढं छान बाग केलाय, पण त्याच्यामध्ये उंदीर बेडूक येत आहे आणि त्यामुळे मग साप त्याच्या पाठीमागे येत आहे. येणारच. मोरपंख लावला तरी पण साप आलाच की नाही. त्यामुळे तसं काय नसतंय. चला, हेच तुम्हाला माहिती सांगायचं होतं. तर असं काय नसते मित्रांनो, कोणीही सांगितलं तरी त्याच्यावरती विश्वास अजिबात ठेवू नका. तर व्हिडिओमध्ये काय काय झालं तुम्ही बघितला. आंटींनी स्वतः मोरपीस खरेदी करून मग लावलेले सगळीकडे म्हणजे साप येऊ नये म्हणून. तर तसं काय नसतं, बरोबर आंटी? लगाने की बात जो है ना, साप आपके पास तो ऐसा कुछ नहीं रहता. मोरपी पंख लगाने की बात साप नाही आते असं म्हणतात, पण तसं काहीही नसतं. हे सगळं खोटं आहे. म्हणून आम्ही मुद्दाम तुमच्या मोरपी सगळे काढून गोळा केला तर घरामध्ये शोधायला तेव्हा मी सांगितलं. तर ठीक आहे, तुमच्याही आजूबाजूचे कोणीही लोक तुम्हाला सांगतील असं, तर याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका. धन्यवाद.